मुंबईच्या महापौरांच्या पहिल्याच बैठकीत टार्गेट ठरलं. अनधिकृत बांगलादेशी फेरीवाल्यांवर होणार कारवाई. महापौर रितू तावडेंनी बांगलादेशींविरोधात मोहीम हाती घेतली. मुंबईतील फुटपाथ आणि त्यावर होणारं फेरीवाल्यांचं अतिक्रमण या विरोधात आता मुंबईच्या नवनिर्वाचित महापौर रितू तावडे या आक्रमक झाल्या. या अतिक्रमणात मुख्यत्वे बांगलादेशी फेरीवाले मोठ्या प्रमाणात असल्याचं समोर आलंय आणि हाच मुद्दा लक्ष्यस्थानी ठेवत रितू तावडे कामाला लागलेत. महापौर दालनात झालेल्या पहिल्याच बैठकीत बांगलादेशी घुसखोर आणि अनधिकृत फेरीवाल्यांना आळा घालण्यासंदर्भात चर्चा झाली. मुंबई महानगरीच्या रोडवरती फुटपाथवरती बसलेले त्याचे जन्म प्रमाणपत्र आम्ही चेक करणार. ती मोहीम आम्ही जोरदार हातामध्ये घेणार. बऱ्यापैकी हे तर मला असं वाटतं 1000 केसेस आहेत किरीट भाई, तुम्ही सांगितल्याप्रमाणे त्याच्याही पेक्षा जास्त पण असतील. पण या ठिकाणी जे फेरीवाले बसलेले आहेत त्यांचे जन्म प्रमाणपत्र अगदी कठोरपणे चेक केले जाणार. यावरती कुठल्याही क्षमा या ठिकाणी केलं जाणार नाही, कारण हा खूप मोठा देशद्रोहपणा आहे. या ठिकाणी बांगलादेशातून या पद्धतीने आलेले जे आहेत देशद्रोही अनधिकृत फेरीवाले, त्यांना जर सांभाळण्याचं काम कुठले अधिकारी करत असतील तर त्याच्यावरती पूर्ण कारवाई होणार. मुंबईला सध्या बांगलादेशी घुसखोरांचा विळखा पडू लागलाय असं मत रितू तावडेंनी मांडलं. बांगलादेशी घुसखोरीबाबत भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या देखील गेल्या काही महिन्यांपासून चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं होतं. जिथं अशी प्रकरणं आढळत आहेत त्या ठिकाणच्या पोलीस ठाण्यांना भेटी देत किरीट सोमय्या यांनी मोहीमच उघडली. त्यामुळे महापौर दालनात झालेल्या बैठकीत सोमय्यांनाही बोलवण्यात आलं होतं. यावेळी सोमय्या यांचेही मुद्दे जाणून घेतले गेले, ज्यात सोमय्या यांनी मुंबईत बांगलादेशींना कसा आश्रय मिळतोय याची माहिती दिली आहे. मुंबईत जे बोगस जन्म प्रमाणपत्र घेऊन गेले, ज्यांच्याकडे ते महाराष्ट्रात हिंदुस्थान जन्मदानाचा कोणता पुरावा नाही, असे 10,000 लोक संबंधी माहिती मी मुंबई महापालिकेला दिलेली आहे. गेले अनेक महिने पाठपुरावा करीत आहोत. मुंबई महापालिकेचं माफिया राज संपण्याचा आज पहिला पुरावा आहे. दरम्यान शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी बांगलादेशी घुसखोरीच्या मुद्द्यावरून भाजप आणि केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, मुंबईत खड्डे, कचरा व्यवस्थापनातील त्रुटी, अपुरे आणि अडथळ्यांनी भरलेले फुटपाथ, मोकळ्या जागांवर होणारी अतिक्रमणे तसेच पाणी आणि हवा प्रदूषण यांसारखे गंभीर प्रश्न आहेत. मात्र महापौरांचे संपूर्ण लक्ष सध्या बांगलादेशी नागरिकांच्या कथित घुसखोरीच्या मुद्द्यावर केंद्रित आहे. बांगलादेशी नागरिक भारतात बेकायदेशीरपणे घुसले असल्याचा दावा जर खरा असेल तर त्याबाबत काही मूलभूत प्रश्नांची उत्तरं भाजपनंच द्यायला हवीत. त्यामुळे नवनिर्वाचित महापौरांच्या या भूमिकेबाबतही विरोधकांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले. महापौरांनी पहिलाच मुद्दा बांगलादेशी घुसखोरींचा घेत थेट इशारा दिलाय, पण प्रत्यक्षात यावरती किती कारवाई होते हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे. तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत कमेंट करून सांगा. लोकमत मुंबईसाठी मुक्ता लोंढेचा रिपोर्ट.